हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळ्या पद्धतीने स्टार्ट होतोय, कारण की इकडे बघू शकताय आपण थोडं हेल्थ चेकअप करण्यासाठी, ब्लड चेकअप आणि बाकीचं रेग्युलर हेल्थ चेकअप करण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आलोय. तर अचानक यावं लागलं. ते काम झाल्यानंतर आपल्याला शेतामध्ये जायचं आहे आणि शेतामध्ये आज ऊस लागवड चालू झालेली असेल, कारण की आत्ता 10 वाजलेले आहेत. तर लेबर आला असेल आपलं आणि ऊस लागवड आहे ती चालू झालेली असेल. तर ते कशा पद्धतीने करतात, काय करतात हे आपण डिरेक्टली घरी जाऊन बघणार आहे शेतामध्ये. तर त्याच्या आधी थोडं आपल्याला महत्वाचं काम होतं, त्यामुळं आपल्याला सडनली यावं लागलं. तर हे आपलं हेल्थ चेकअप झाल्यानंतर आपण डिरेक्टली शेतामध्ये जाणार आहे, जे की तुम्ही बघितलं काल ऊसाचं रोप आलेलं आहे आणि ते आपण कोल्हापूरवरून मागवलेलं आहे, कारण की त्या साईडला भरपूर ऊस रोपवाटिका आहेत आणि ऊसाचं प्रमाण तिकडे जास्त आहे. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन जास्त निघतं सर्वेनुसार. तर ते आपण कोल्हापूरवरून मागवलेलं रोपं आणि त्याचं वाण आहे 86-032, जे की त्याचं रोपांमधलं अंतर आणि सरींमधलं अंतर हे किती आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाणूनच घेऊ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर आपलं जे चेकअप आहे ते करू आपण आणि डिरेक्टली शेतामध्ये जाऊन भेटू आता. हे गाईज, तर आपलं जे हेल्थ चेकअप होतं, ब्लड चेकअप होतं, ते करून आपण डिरेक्टली आपल्या शेतामध्ये आलोय. तर समोर बघू शकताय हे सेकंड लास्ट तुकडा आहे, जे की ऊस लावायला चालू आहे. बाकीचे 1-2 झालेले आहेत, हे तिसरं आहे आणि तिकडं जे टँक शेजारचं आपलं ते बाकी आहे. तर कशा पद्धतीने लावतायत ऊस हे थोडं आपण जाणून घेऊया आणि अंतर किती सोडलेलं आहे आणि लावण्याची पद्धत काय हे थोडं बघू आपण. तर गाईज, आपल्या गुलाबबाईकडून थोडीशी माहिती घेऊया, जे की इकडे बघू शकताय 1-2 आणि हे तिसरं तुकडं आता लागण करायला चालू आहे. तर कशा पद्धतीने लागण केलं आणि अंतर किती आहे हे थोडं आपण माहिती घेऊया. तर गुलाबबाई मला सांगा, हे जे आपण ऊस लावलं ह्याचं वाण कोणतं आणि अंतर किती ठेवलंय मधलं? ह्याचं वाण 86 आहे. 86 निसतं का 86-032? 86-032. बरं, 86-032 आणि कोल्हापूरवरून मागून घेतलेले आहे वाण. हां. ह्याचं अंतर बाकी 5 फुटावर ड्रिप टाकलेली आहे ते. आणि हे सरळ येण्यासाठी याला काय केलेलं आहे, 1.5 फुटाची लाकूड मार्किंग केलेली आहे. बरं, हे ठेवायची आणि होल पाडायचं आणि लावायचं. हां. असं म्हणजे प्रत्येक वेळेस टेप टाकण्याची गरज नाही, ही टाकायची ओके. आणि जाणून होल पाडायचं हां. आणि पुन्हा टाकायचं. असं 1.5 फुटावर अंतर केलेलं आहे. हां. आणि सरीमधलं 2? सरीमधलं 5 आहे. 5/1.5 अंतर आहे. 5/1.5. आणि पुन्हा कसं ट्रॅक्टरचं पण जोपर्यंत ऊस बांधत नाही तोपर्यंत ट्रॅक्टरनं पण मेहनत वगैरे आत करता येते. बरं. त्यासाठी ते 5 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. मग हे जे आता अंतर मोकळं दिसतंय, म्हणजे ऊस छोटा आहे तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये आंतर पीक घेऊ शकत नाही काय? नाही, घेऊ शकतो ना. म्हणजे ऊसाला काय त्याचं? नाही, काय होत नाही. फक्त एवढंच की त्यांना मारण्याऐवजी एखादं आपल्याला खुरपण वगैरे करावं लागेल, एवढंच होतं. आणि सेपरेट पीक असलं की सेपरेट तणनाशक वगैरे मारता येतं. एवढंच होतं, दुसरं काय होतं. बरं, चालेल. तर गाईज बघू शकताय समोर हे जे समोर 1-2 तुकडे हे झालेले आहेत, लावून झालेले आहेत आपले आणि सध्या इथं लावायला चालू आहे. समोर तुम्हाला दिसत असेल. तर हे झाल्यानंतर आय थिंक उद्या ते होऊन जाईल. त्याच्यानंतर मग आपलं जे शेड्यूल आहे, हे जे खत असेल, आपण शेड्यूल घेतलेलं आहे ऊसाचं टनेज वाढण्यासाठी. कारण की जरी जास्त एकर ऊस असला तरी आपण एकरी टनेज वाढवलं पाहिजे, त्यासाठी आपलं शेड्यूल आहे. त्या पद्धतीने त्याला स्लरी असेल, बाकी खत जे आहे ते त्याच्या शेड्यूलप्रमाणे आपण सोडणार आहे. ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला भेटतीलच. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि इकडे बघू शकता आता ऊस लावून झालेला आहे टोटली. त्याला लगेच मागून आपण पाणी चालू केलेलं आहे आणि इथं थोडंसं लिकेज आहे, ते ठीक आहे, आपण ते बंद करून घेऊ, कारण की सध्या आत्ता जस्ट चालू केलेलं आहे पाणी ह्याला. तर इकडं थोडंसं नळे निघलेत, ते आपण बसून घेऊया. बाकी म्हटलं तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ऊस लागण झालेले आहे. थोडंसं ते लिकेज आहे, ते बंद करून घेऊ आपण. बाकी तिथं नळी थोडीशी टाईट झाली होती ऊस लागण करताना, त्याच्यामुळे निघली होती, ती आपण बसून घेतली. बाकी थोडं आपण तिथं जाऊन माहिती घेऊया कशा पद्धतीने लावतायत काय. तर मला वाटतं की गाईज हे जे रिकाम अंतर दिसतं ह्याच्यामध्ये काहीतरी घ्यायला पाहिजे.
कारण की ऊस साधारणतः 1 वर्षाचं पीक असतं. तोपर्यंत हे असं अंतर ठेवणं योग्य वाटत नाही. जोपर्यंत ऊस छोटा असतो त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळं जरी आपल्याला आंतरपीक कोणतं घेता येत असेल उन्हाळी तर ते नक्कीच घेतलं पाहिजे. कारण की जेवढं उत्पन्न आपल्याला वाढवेल तेवढं वाढलं पाहिजे. कारण की आधीच कोणत्या पिकाला भाव नसतो. मग एका ह्याच्यातून आपण डबल उत्पन्न काढलं तर ते एक वेळेस प्रॉफिटेबल होऊ शकतं. त्याच्यामुळं जर कोणी असं करत असेल तर अवश्य कमेंट करून सांगा आपण कोणतं ह्याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो. तर समोर लेबर आहे ते कशा पद्धतीने लावतोय थोडी आपण माहिती घेऊया. कोणाचं आहे ते? मग काय उगं बांधताय? तर गाईज थोडेसे जे रोप लागण करताना त्यांच्याकडून जे रोप आहेत ते खाली पडतात. तर ते पडले होते तर ते एकमेकावर ढकलतात. हे माझं नाही त्याचं नाही. आता या लाईनीत तर त्याच काकू बसलेले आहेत तरी पण म्हणतात हे माझं नाही माझं नाही. हे एवढं चालत असतं त्यांचं. ठीक आहे आता काय तेवढंच एंटरटेनमेंट. तर गाईज समोर बघू शकताय ऊस लावायला चालू आहे. तर एक जे दंड सोडलेला आपण त्याच्यामध्ये 2 जण आहेत. तर आपण विचारू ते काय करतात आणि कशा पद्धतीने लावतात. तर मला सांगा हे तुम्ही आता एक आहे तुम्ही 1 जण लावू शकत नाही का? 2 जणी म्हणजे काय करतात? 1 जण होल पाडतो 1 जण लावतो. होल म्हणजे किती अंतरावर पाडता तुम्ही? 1.5 फूट. 1.5 फुटावर का? म्हणजे अंदाज कसा हे काठीवरती घेताय म्हणजे 1.5 फुटाची काठी केलेली आहे आणि तुम्ही फक्त खड्डा घेता त्याच्यामध्ये रोप ठेवता आणि ते मागून बुजवत येतात काय? बरं ठीक आहे. तर गाईज बघू शकताय अशा पद्धतीने खड्डा घेतात तिथे. हे जे खुरपं याला खुरपं म्हणतात त्याच्याने ते खड्डा घेतात आणि त्याच्यानंतर जे रोप आहे आपण ट्रेमध्ये आणलेले ते अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ठेवलं जातं आणि त्यानंतर बघू शकताय मागं अशा पद्धतीने बेसिक माती लावली जाते प्रत्येकाला. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये सेम असं चालू आहे. तुम्ही बघू शकता इकडे जरी बघितलं तर अशा पद्धतीने खड्डा घेतला जातो. एक काठी केलेलं आहे आपण माप घेण्यासाठी 1.5 फुटाचं. त्याच्यानंतर ते एकदम बेसिक आहे जास्त काय ॲडव्हान्स नाही. तर खड्डा घेतात त्याच्यानंतर रोप ठेवून ते माती लावली जाते. सनसेट होत आलेलं आहे. आय थिंक 4:30-5 वाजत आलेले आहेत. तर यांची सुट्टी 5 वाजता होईल आणि आज हे जे तुकडं दिसते म्हणजे 1-2 हे तिसरं आहे. हे लावून कंप्लीट होईल आज आणि ते जे राहिलेलं आहे ते उद्या लावून घेऊ आपण. कारण की त्यांचं सायनिंग ऑफचा टायमिंग झालेला आहे. ओव्हरटाईम ते करत नाहीत त्याच्यामुळं त्यांचा टाईम झाल्यानंतर ते जातील निघून. त्यांचं जे वाहन असतं त्यांच्यासोबत ते आलेलं ते मग उद्या सकाळी आल्यानंतर हे जे राहिलेलं तुकडं आहे ते आपण लावून घेऊ. आणि जर आज हे तुकडे लावून टाईम शिल्लक राहिला तरी पण आपण ह्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं लावून घेणार आहे. कारण की आपल्याला जास्तीत जास्त कव्हर करायचं आहे आणि मग राहिलेलं काय उद्या लावून घेऊ आपण. तर गाईज अशा पद्धतीने तुम्ही बघितलं की ऊस लागवड केली जाते आणि किती अंतर सोडलेलं आहे मध्ये. ऊसाच्या 2 रोपांमध्ये 1.5 फूट आणि 2 सरींमधलं अंतर 5 फूट असं सोडलेलं आहे. तर अशा पद्धतीने ऊस लागवड करून घेतलेली आहे. आता इथून पुढचं जे शेड्यूल आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. कारण की आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी लवकर आपण थोडं सेंड करू. कारण की सनसेट म्हणजे दिवस मावळायच्या आधी थोडं आपल्या इंस्टाग्रामसाठी आपलं काम आहे ते करायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ इथे सेंड करूया. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.